हॅलो फ्रेंड्स, हे बघा एकसारखे इथे 3 कुर्त्या आहे. तर मी ह्या तिन्ही पण कटिंग करून घेतल्या आहे. तर आपल्याला याच्यामध्ये ह्या तिन्ही कुर्त्या कॉलर लावायचे आहे. तर त्यापैकी एक कुर्तीची मी तुम्हाला कॉलर नेक तयार करून दाखवते. तर हे बघा इथे पूर्ण माप सांगते मी तुम्हाला. आता इथे हे बघा समोरचा भाग आहे. तर शोल्डर मी इथे बघा 7.25 इंच घेतले आहे आणि आर्महोल इथे 7.25 इंच घेतले आहे आणि 1.25 इंचावर इथे आपल्याला शोल्डरचा क्रॉस मार्किंग द्यायचा आहे, म्हणजे डाऊन करायचं आहे. आता छातीचा चौथा भाग इथे 8.25 इंच घेतला आहे मी, जे की 8.5 इंच आहे, पण मी 1.25 इंच एक्स्ट्रा घेतले आहे. आता इथे आर्महोलमध्ये समोरच्या आपल्याला पॅक नेक असल्यामुळे काय होते, खूप जास्त शोल्डर येते. तर आपल्याला समोरच्या भागाला एवढं शोल्डर नाही पाहिजे. तर इथे आपल्याला आर्महोलमध्ये 1.25 इंच आतमध्ये घेऊन आपल्याला इथे समोरच्या आर्महोलचा शेप देऊन घ्यायचा आहे या प्रकारे. तर हे बघा आता मी हे 2 पार्ट होते मागचा पुढचा, तर ते मी मागचा पार्ट काढून घेतला आहे आणि इथे बघा समोरच्या गळ्याची कटिंग केली आहे. आता मी इथे गळा रुंदी इथे 2.25 इंच घेतली आहे आणि गळ्याची उंची समोरच्या 6.5 इंच घेतली. आता हे जे समोरच्या आर्महोलसाठी आपण शेप दिला होता तो कट करून घ्यायचा आहे या प्रकारे. आता बघा आपल्याला गळ्यासाठी पट्टी तयार करायची आहे. तर जो आपला गळ्याची पट्टी कट केलेली आहे इथे, ती आपल्याला इथे ठेवून घ्यायची आहे. बरोबर त्याच्यावर मार्किंग करून घ्यायचं आहे. हे बघा या प्रकारे. आता आपल्याला साईडने 1.5 इंच वाढवून घ्यायचं आहे. तर या पद्धतीने इथे गळ्यासाठी आपण पट्टी तयार करणार आहे. तर हे बघा इथे पट्टी आपली कट झाली आहे. आता काय करायचं आहे, आपल्याला साईडने आपल्याला 1.5 इंच फोल्ड करून आपल्याला स्टिचिंग करून घ्यायचं आहे पट्टीला. हे बघा या प्रकारे सिंगल फोल्ड मारून घ्यायचं आपल्याला. या प्रकारे फोल्ड मारून घ्यायचे आहे. आता जो आपला समोरचा भाग आहे तिथे आपल्याला सरळ बाजूने ठेवून घ्यायचे आहे. आणि सरळ भागावर आपल्याला पट्टी सरळ ठेवून घ्यायची आहे. 1.5 इंच शिलाईमध्ये दाबायचं आहे आपल्याला आणि शिलाई मारून घ्यायची आहे या प्रकारे. आता याला छोटे छोटे कट देऊन घ्यायचे आहे आपल्याला, कारण आपल्याला हे पलटी करून घ्यायचं आहे पट्टी आतल्या साईडला. आता वरून आपण एक दाब टीप देऊन घेणार आहे. इथे एकदम असं आपल्याला फिनिशिंग सहित दाब टीप देऊन घ्यायची आहे बारीक शिलाईने, जेणेकरून आपली फिनिशिंग चांगली दिसली पाहिजे. तर हे बघा आता इथे आपला गळा तयार झाला आहे. आता जो साईडने एक्स्ट्राचा कपडा होता तो कट करून घ्यायचा आहे आपल्याला. आता पाठीमागचा भाग घेणार आहे आपण. आता हे बघा इथे मी कॉलरसाठी गळ्याची जी रुंदी आहे ती समोरच्या भागाला जेवढी घेतली आहे तेवढीच घ्यायची आहे आणि 1 इंचावर आपल्याला गळ्याचा इथे शेप देऊन घ्यायचा आहे कॉलरसाठी या प्रकारे. आता शोल्डर जोडून घ्यायचं आपल्याला दोन्ही भागाचे. हे बघा, तर इथे समोरच्या भागाला आपण पट्टी जोडली आहे, तर समोरच्या भागाचे शोल्डर थोडेसे कमी आहे, म्हणजे मागच्या भागाला आपल्याला कॉलर लावायचे आहे. तर तिथे आपले खांद्याकडून शोल्डर जोडून घ्यायचे. गळ्याच्या साईडला थोडेसे बाहेर आले तर चालतात. हे बघा या प्रकारे खांद्याकडून शोल्डर आहे तिकडून जोडून घ्यायचे आहे आपल्याला. आता या प्रकारे जोडून झालं. आता आपल्याला कॉलरसाठी माप घ्यायचं आहे.
तर हे बघा आपल्याला या पद्धतीने मोजून घ्यायचं आहे. आपल्याला जिथपर्यंत कॉलर पाहिजे तिथपर्यंत आणि मधातून सेंटर फोल्ड करायचं आहे आणि इथे आपल्याला कॉलरचं माप घ्यायचं आहे. तुम्हाला जिथपर्यंत पण पाहिजे आहे तिथपर्यंत तुम्ही घेऊ शकता. आता मी इथे कॅनव्हास पेपर घेतला आहे. तर हे बघा मी इथे कॅनव्हास पेपर कट करून घेतला आहे. आता आपल्याला याच्यावर कॉलरचं माप टाकायचं आहे. तर मी इथे 5.5 आलं होतं तर इथे 6 इंच घेत आहे. 5.5 घेतलं तर चालते, आपल्याला ॲक्युरेट तेवढीच पाहिजे. तर इथे थोडीशी जास्त पाहिजे आहे मला, तर मी इथे 5.5 इंच घेतलं आहे. आणि वरच्या साईडला इथे 1.25 इंचाचं माप टाकलं आहे. हे बघा. आणि जिकडून आपली फोल्ड बाजू ओपन बाजू आहे तिकडून आपल्याला असं क्रॉसमध्ये गोल शेप देऊन घ्यायचा आहे कॉलरसाठी या प्रकारे. आता आपल्याला दुसरा एक शिल्लक कपडा घ्यायचा आहे आणि त्याच्यावर या प्रकारे हे ठेवून घ्यायचं आहे कॅनव्हास. आता जेवढा लागत आहे तेवढा इथे कट करून घेत आहे मी. आता उलट्या बाजूने आपल्याला फोल्ड करायचं आहे आणि साईडने शिलाई मारून घ्यायची आहे आपल्याला. एकदम काटोकाट आपल्याला साईडने शिलाई मारून घ्यायची आहे. हे बघा या पद्धतीने पेपरवरच आपल्याला थोडीशी काटोकाट एकदम शिलाई मारून घ्यायची आहे. आणि जे साईडचा एक्स्ट्राचा कपडा आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे इथे या प्रकारे. आता साईडने आपण खालच्या भागाला इथे अर्धा इंचाचं मार्जिन ठेवून घ्यायचं आहे शिलाईसाठी आणि बाकीचा कपडा कट करायचा आहे. आता इथे कट देऊन घ्यायचे आहे आपल्याला आणि पलटी करून घ्यायचं आहे. तर इथे काय करायचं आपल्याला, एका भागाला इथे अर्धा इंच जे मार्जिन घेतलं होतं आपण ते इथे फोल्ड करून घ्यायचं आहे पेपरला या प्रकारे. बघा या प्रकारे पूर्ण कॉलरला इथे फोल्ड मारून घ्यायचं आहे. एका बाजूला एक बाजू ओपन ठेवायची आहे. हे फोल्ड आपण अगोदर सुद्धा मारू शकतो. आता इथे आपल्याला एकदम सरळ करून काटोकाट एकदम बारीक शिलाई मारून घ्यायची आहे. फिनिशिंगसाठी एकदम बारीक शिलाई मारायची आपल्याला, 1 नंबरची लगे. बारीक शिलाईने काय होतं, फिनिशिंग छान दिसते. ते बघा या प्रकारे इथे शिलाई मारून घेतली आहे मी एकदम बारीक. आता जो साईडचा एक्स्ट्राचा कपडा आहे तो फोल्ड होणार आपला जोडते वेळी. तर हे बघा या प्रकारे आपली कॉलर तयार झाली आहे. आता मधातून इथे कट मारून घ्यायचा आणि जेवढं शिल्लक आहे मार्जिन तेवढं आपल्याला इथे मार्किंग करून घ्यायचं. आता हे बघा जे मधात आपण सेंटरला कट मारला होता मागच्या भागाला तिथूनच आपल्याला कॉलर जोडायला घ्यायचे आहे. तर हे बघा इथे मधातून बरोबर सेंटरला ठेवून घ्यायचं आहे जे कॉलरचं सेंटर घेतलं होतं आपण तिथे. आणि जे मार्किंग केली होती आपण अर्धा इंच एक्स्ट्राची जो कपडा आहे तो त्याच्यावर आपल्याला बरोबर शिलाई मारून घ्यायची आहे. तर हे बघा बरोबर आपल्याला शिलाई काटोकाट मारून घ्यायची आहे. वरच्या साईडचा जो भाग आहे तो ओपन करून घ्यायचा आहे, नाही तर त्याच्यावर शिलाई नाही गेली पाहिजे आपली. आता जो समोरच्या भागाला आपण पट्टी लावून घेतली आहे तर त्याला काय करायचं, एकदम काटोकाट शिलाई घ्यायची, म्हणजे फक्त 1 लाईनची शिलाई. कारण की आपण समोरच्या भागात फिनिशिंग सहित समोरचा पट्टी गळा तयार करून घेतला आहे. तर इथे काय करायचं, एकदम काटोकाट घ्यायची आहे आपल्याला. आता सरळ तीच बाजू आपल्याला या पद्धतीने उलटी करून घ्यायची आहे इकडच्या साईडला. आणि जेवढं आपण शिलाईसाठी एक्स्ट्रा सोडलं होतं तिथून आपण मार्किंग केली होती तिथं तेवढ्याच आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. हे बघा या प्रकारे. आता समोरच्या भागातला आपल्याला एकदम काटोकाट शिलाई मारायची आहे. आता इथून कट करून घ्यायचं आहे, बाहेर काढून घ्यायचं आहे. हे बघा या प्रकारे इथं झालं आपलं शिलाई मारून. आता जो एक्स्ट्राचा काठ होता आपला शिलाई म्हणजे कपडा होता साईडला मार्जिन, ते आतमध्ये आपल्याला या प्रकारे दाबून इथे वरची पट्टी इथे फोल्ड करून घ्यायची आहे आणि त्याच्यावर शिलाई मारून घ्यायची आहे या प्रकारे.
जे आपण शिलाई केलेलं मार्जिन होतं ते आतमध्ये दाबायचं आहे आपल्याला या प्रकारे, हे बघा. आणि इथे शिलाई मारून घ्यायची. एकदम काठावर थोडंसं आपल्याला जास्त पॅक करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपले कॉलरचं फिनिशिंगही चांगली आली पाहिजे आणि निघलंही नाही पाहिजे. तरी बघा आपले कॉलर इथे तयार झालेले आहे. एकदम सुंदर छान फिनिशिंग सहित इथे स्टँड कॉलर तयार झाली आहे, हे बघा. तर या प्रकारे तुम्ही ब्लाऊजला सुद्धा बनवू शकता. हे कुर्तीला बनवलं आहे मी. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आणि जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. हे बघा खूप छान दिसत आहे ते कॉलर. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.